तुमचं नाव मीना कामत असं आहे, पण ही मीना कामत मग मुग्धा शाह कधी झाल्या या? खूप लहान वयात 19व्या वर्षी का 20व्या वर्षी हा नामकरण झालं माझं म्हणून. पण मी तुम्हाला सांगू की आय वॉज नेवर, म्हणजे मी चौकटीतली मुलगी. आम्हाला संध्याकाळी बाहेर बीर पडणं अलाउड नाही, मुलाबरोबर बोलणं अलाउड नाही. गोव्यात तर अजिबात नाही. त्यावेळेला तर खूप हा प्रकार खूप होता. माहेरी ह्याच्यासाठी होता की जन्म झाल्यापासून सावत्राईच्या हाताखाली होते. सो आज लोकांना हे बघताना खूप त्रास होतो ना की शिल्पा आनंदीला छळते, त्रास देते, मारते, तोंड पकडते, काठी घेऊन बोलते किंवा कान पिळते. हे तर बघताना लोकांना इतका त्रास होतोय आणि ते ॲक्च्युली ते हेट्स मी. पण ह्याच्यापेक्षा खूप वाईट अवस्थेतनं माझं बालपण गेलेलं आहे. हे सगळं माझ्यावर घडलेलं. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा तिच्याबरोबर हे सीन करते ना, मी तिला घट्ट मिठी मारून मी रडते. एकदा माझ्याकडनं चुकून तिला तो एक स्टिक म्हणजे ना ती लागली आणि मी ओक्साबोक्शी रडत होते. कारण मला ती लागल्यानंतरच्या वेदना माझ्या आठवल्या. माझ्या बालपणापासूनच्या ज्या वेदना होत्या ते आठवलं मला. आणि आवाज काय मी म्हटलं डायरेक्ट, सर माय मिस्टेक आय एम सॉरी मी आय एम सॉरी मी अशी होते. सो त्याच्यामुळे खूप लहानपणीच बापाने विचार केला, बाबा बाहेर काढायला. आणि लोकांना असं वाटेल शाह म्हणजे लग्न पळून केलं आहे, लव्ह इंटरकास्ट आहे. नाही, प्रॉपरली चहा घेऊन ये, पोहे घेऊन ये आणि असं दाखवून बिकून लग्न केलेलं आहे माझ्या बाबांनी शानबरोबर. म्हणजे ठरवून, म्हणजे अरेंज मॅरेज झालं तुमचं? ऑफकोर्स. कारण की कुणालाही तसंच वाटेल की कामत आणि शाह मग लव्ह मॅरेज असेल की काय, पण तुमचं अरेंज मॅरेज आहे यावरही थोडासा विश्वास कुणालाही बसणार नाही.